आज महाराष्ट्र एका अशा धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न करत आहे ज्याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती। महाराष्ट्राच्या राजकारणात तरी पॉवरफुल आणि आपले सर्वांचे लाडके दादा आज आपल्यामध्ये नाहीत। ही वस्तुस्थिती स्वीकारणे अत्यंत कठीण जात आहे। दादा म्हणजे फक्त एक नाव नव्हते, तर ती एक कार्यपद्धत होती। पहाटे 6 वाजता कामाला सुरुवात करणारा आणि रात्रीपर्यंत सर्व फायलींचा निपटारा करणारा असा नेता या महाराष्ट्राला पुन्हा होणे नाही। प्रशासनाचा वाघ आणि आपला दादा आज हरवला। त्यांच्या कामाचा झपाटा आणि त्यांच्या कामाची कार्यपद्धतीची शिस्त ही फक्त राजकारणातच नाही तर सर्व अधिकाऱ्यांसाठी एक आदर्श होती। दादांनी शब्द दिला म्हणजे काम झालेच असे त्यांच्या कामातून त्यांनी एक सर्वसामान्य जनतेसाठी विश्वास निर्माण केला होता। दादा जे बोलले ते त्यांनी करून दाखवले। या महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप लाख मोलाचं दादाचं योगदान आहे। राज्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि युवकांच्या रोजगारांसाठी त्यांनी घेतलेले कठोर निर्णय या महाराष्ट्राच्या इतिहासात नेहमीच स्मरणात राहतील। आज आपण बारामतीचे ते अत्याधुनिक रूप पाहतो। याच्या पाठीमागच्या अजितदादांची दूरदृष्टी आणि अहोरात्र घेतलेले कष्ट, त्यांनी बारामतीला एक विकासाचे जागतिक मॉडेल बनवले होते। केवळ रस्ते किंवा इमारतीच नाही तर शिक्षण आणि उद्योग यातही त्यांनी क्रांती घडवून आणली होती। त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। एक असा नेता जो विरोधात असो किंवा सत्तेत नेहमीच महाराष्ट्राच्या हितासाठी ठामपणे उभा राहिला। आज आपण एक कर्तव्यदक्ष लोकनेता गमावला। अजितदादा अमर रहे या घोषणाने अख्ख्या बारामतीतले आकाश दुमदुमले होते आणि दादांची ती करारी नजर आणि तो आश्वासक आवाज आपल्याला पुन्हा ऐकायला मिळणार नाही। दादांच्या कार्याचे वारसे पुढे नेणे हीच दादांना एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल। त्यांनी पाहिलेला समुद्र हे महाराष्ट्राचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच अजितदादांना श्रद्धांजली। ते म्हणतात ना, लाख गेले तरी चालेल पण या लाखांचा पोशिंदा जाता कामा नये। या सर्वसामान्य जनतेच्या, लाखो जनतेचा पोशिंदा आज विलीन झाला। ह्या महाराष्ट्राला हजारो नेते मिळतील पण या महाराष्ट्राला अजित पवार होणे नाही। वेळेवरती पोचणारा नेता आज वेळेआधीच निघून गेला। निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली दादा।